नमस्कार मित्रांनो, आजच्या रिअल मोटिवेशनल स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आमच्याच गावात घडलेली स्टोरी आहे आणि स्टोरी शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वाची स्टोरी आहे आणि एका शेतकरी कुटुंबाबद्दल घडलेली स्टोरी आहे. तर गावात 90 to 95% हे शेतकरीच असतात आणि संपूर्ण गाव पण शेतकरी म्हटलं तरी काही हरकत नाही. गावचा जो मुख्य व्यवसाय असतो तो शेतीच असतो. तर मित्रांनो, आमच्याच गावात एक छोटेसे शेतकरी कुटुंब राहत होते. आई वडील आणि एक 7 वर्षाची पोरगी आणि एक 5 वर्षाचा पोरगा. तर कुटुंब चांगला होता, आई वडील चांगले होते, व्यवस्थित त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. तर आई वडील मुलांना सांगितले, आम्ही दोघं शेताला जात आहे आणि शेतातून लवकर येणार आहे, तर तुम्ही शाळा सुटले की लगेच घरी येऊन बसा, असे समजावून सांगून आई वडील दोघे शेताला गेले. शेत थोडं लांब होता, पण त्यांना शेताला जावंच लागायचं, कारण एकदा जर शेतात पेरणी झाली तर शेतकऱ्याला शेतात दररोज जावं लागतं. दररोज नाही तरी चालेल, पण आठवड्यातून 1-2 वेळा तर शेतकरी शेताला भेट देतोच देतो. तर त्या लहान मुलांचे आई वडील शेतात काही कामानिमित्त दोघं मिळून गेले आणि दोघं मिळून गेल्यावर ते शेतात जे काम आवरायचे होते ते आवरत होते आणि इकडे शाळा सुटली. शाळा सुटल्यावर दोन्ही मुलं घरी आले. घरी येऊन त्यांचे जे दप्तर आहे ते ठेवून जेवण वगैरे केले. मित्रांनो, जेवण केले. जेवण करून जे जेवणाचा डब्बा आहे ते तिथंच ठेवले आणि ते दोन्ही पोरं घरातून बाहेर पडले. कुठे गेले हे कोणाला माहिती नव्हतं. आजूबाजूच्या लोकांना काही तेवढं आयडिया नव्हती. शेजारच्या लोकांना एवढंच माहिती होतं की इथले पोरं आले आणि बाहेर गेले. तर कुठे गेले हे कोणाला माहिती नव्हतं. तर आई वडील येताच त्यांनी घाबरले आणि लगेच शोधायला सुरुवात केली. आई वडिलांना भीती वाटली, कुठे चोर वगैरे घेऊन गेले की काय, म्हणून पटपट सगळीकडे शोधायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले आणि त्यांचे पाहुण्या मंडळी सगळ्यांना विचारू लागले आणि सगळे लोक शोधायला सुरुवात केले आणि अख्खं गावावर शोधले, पण गावात कुठे भेटले नाही. मित्रांनो, गावातील सगळे विहिरी पण बघितल्या. भरपूर टेन्शन आला, आता काय करायचं काही कळेना. तर शेवटी काही गावातील तरुण मंडळी तर गावात कुठे भेटलं नाही, तर चला पाहूया गावच्या आसपासच्या विहिरीत फिरायला गेले की बघूया, म्हणून गावापासून लांब ते फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर एक नवीन विहीर खोदले होते. तिथे लोक भरपूर त्या नवीन विहिरीत पाणी एकदम स्वच्छ होते. ते बघायला पण काही लोक जायचे, म्हणजे लहान पोरं पण जायचे. तर हे डाऊट काही तरुणांना आला. काही तरुण लोक तिथे गेले विहिरीत डोकावून पाहिले, तर विहिरीच्या पायऱ्यावरती त्या 2 मुलांचा चप्पल भेटले. ते चप्पल बघून ते तरुण दहीवरले. चप्पल बघून त्या तरुणांच्या पण तोंडातून शब्द फुटेना, कारण त्या तरुणांना माहिती पडलं की ते 2 लहान मुलं, एक 7 वर्षाचा मुलगी आणि एक 5 वर्षाचा मुलगा, कदाचित नाही त्या विहिरीतच बुडाले होते. त्यांनी प्रयत्न केले होते बाहेर यायचे, जाताना गेले, पण वर येताना त्यांना चढता आलं नाही. त्यांचे ते ठसे तिथे दिसत होते. आम्ही स्वतः जाऊन तिथे बघितले, पण त्या दोन्ही लहान मुलं जीवनाला त्या विहिरीतच संपवलं. काय झालं काय माहिती नाही. त्यांच्या डोक्यात काय आलं हे कोणाला माहिती नाही. अख्खं गाव शोकसागरात बुडालेला, अख्खं गावाला दुःख झालेला, कारण एवढे छोटेसे 2 पोरं आणि तेही भाऊ आणि बहीण एकदमच त्यांचं जीवन यात्रा संपवली, तेही विहिरीत पडून. हे सगळ्यात मोठी दुःखद घटना ही मी समोर पाहिलेली आणि माझ्या आयुष्यात पाहिलेली ही घटना पहिल्यांदा मी पाहिलेली होती. मित्रांनो, त्या छोट्याशा शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरला. शेतकरी कुटुंब रडले, पण कोणाच्या हातात आहे. एकदा जीव गेला की गेला. डोळ्यात तेल घालून आपल्याला मुलांना जपावं लागतं. त्यांनी जपले, पण कुठंतरी फसले, म्हणून ते त्यांचा संसारच नासले. अशा पद्धतीने मित्रांनो, लहान मुलाबाबत थोडी जरी चूक झाली तर लय मोठी घटना घडू शकते. तर त्यासाठी आपण प्रत्येक वेळी लहान मुलाकडे जास्त आपल्याला लक्ष देणं फार महत्वाचे आहे. तर अशाच पद्धतीने नवीन आणि मोटिवेशनल रिअल स्टोरीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.